नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 आणि मी आहे बाळाजी जगतकर, न्यूज ब्युरो चीफ. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैजनाथांच्या परली नगरीतील बस स्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. पावसाच्या एका सरीने परली वैजनाथ बस स्थानक परिसर चिखल आणि पाण्याने व्यापला असून प्रवासी आणि भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परली वैजनाथ येथे नवीन बस स्थानक इमारतीचे काम सुरू असताना प्रवासांसाठी पुरेशा पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याचा आरोप होत आहे. उन्हाळ्यात प्रवासांना सावलीसाठी सुसज्ज शेड नव्हते, तर आता पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बस स्थानक परिसर चिखलमय झाला आहे. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे बस स्थानकाच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. परिणामी सोमवारी सकाळी बस स्थानकात आलेल्या प्रवासी आणि वैजनाथ मंदिराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चिखलातून वाट काढावी लागली. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे बस स्थानकाच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. परिणामी सोमवारी सकाळी बस स्थानकात आलेल्या प्रवासी आणि वैजनाथ मंदिराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चिखलातून वाट काढावी लागली. बस स्थानक परिसरात खड्डे पडल्याने आणि पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकणे, पाण्याचा निचरा करणे आणि प्रवाशांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिक व्यक्त करते आहेत. बाईटसाठी लिंक. परळीकर नागरिकांचे म्हणणे आहे की राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या परळी शहरात आणि मंत्री पंकजा मुंडे तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गावातील बस स्थानकाची ही अवस्था प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे उदाहरण ठरत आहे. अँकर आउट्रो. दररोज हजारो प्रवासी आणि भाविकांची वर्दळ असलेल्या परळी वैजनाथ बस स्थानकातील ही समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासन आणि संबंधित विभाग याकडे किती वेगाने लक्ष देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लयच गडबड दिसायली. चिखलात थांबली मॅडम गाडी. काय ना बघू आता धनुभाऊला दाखवू व्हिडिओ. धनुभाऊचं बस स्टँड चिखलात अशी अवस्था असती करा. खेड्यात चांगली परिस्थिती आहे. ना पण ते करायला तरी पाहिजे व्यवस्थित.